राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरे यांच्याकडे नागरिकाला मारहाण करण्यात आली। जमिनीच्या वादातून भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याची माहिती आहे। मारहाणीमध्ये विजय रौंदळ यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला जखम झाली। कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदाराच्या समोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे। रिकॉर्डिंग चालू है। काय रे बाबा, का बरं काम चालू केलं तुम्ही? काम का चालू केलं सर? काम चालू कर। रिकॉर्डिंग चालू है। तर हा व्हिडिओ देखील आपण पाहिलेला आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची निकटवर्तीय बाबूराव चांदेरे यांच्याकडे एका नागरिकाला ही बेदम मारहाण करण्यात आली। जमिनीच्या वादातून भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण करण्यात आल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। या संदर्भातले व्हिडिओ देखील आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेत। आपण हे व्हिडिओ देखील पाहिलेले आहेत। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी अधिकचे अपडेट देण्यासाठी आपल्याशी जोडले जात आहेत। चंद्रशेखर, हा व्हिडिओ देखील आपण पाहिलेला आहे। अजित पवारांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरे एका नागरिकाला या व्हिडिओमध्ये मारहाण करताना दिसतात। नेमकं कारण काय आणि काय घडलं होतं तेथे? शुभम, खरं तर बाबूराव चांदेरे जे आहेत ते पुणे मनपाचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचं एक महत्त्वाचं पद सुद्धा आहे। अत्यंत जबाबदार असलेल्या या बाबूराव चांदेरे यांनी या विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केलेली आहे। काही महिन्यापूर्वी भर रस्त्यामध्ये एका रिक्षा चालकाला सुद्धा याच बाबूराव चांदेरेने पळवून मारलं होतं। खरं तर कायदा हातात बाबूराव चांदेरे जे आहेत ते घेत आहेत। अजित पवार यांचे हे निकटवर्ती आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अत्यंत कडक शिस्तीचे समजले जातात, परंतु त्यांचे कार्यकर्ते मात्र खाली आपण बघतोय अशा पद्धतीची गुंडगिरी करून सर्वसामान्य नागरिकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत। अजित पवार खरं तर या बाबूराव चांदेरे यांच्यावरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। परंतु आपण पाहिलं की रौंदळ हे जे आहेत हे जमिनीच्या विषयातला सगळा प्रकार आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहे। रौंदळ यांना बाबूराव चांदेरे यांनी डोक्यामध्ये तीक्ष्ण दगडाने मारहाण केलेली आहे। त्यांच्या डोक्यातून रक्तप्रवाह सुद्धा झालेला आहे आणि अजित पवारांच्या या अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती असलेल्या या बाबूराव चांदेरे हे जे बाणेर परिसरामध्ये राहतात आणि पुण्यासारख्या महापालिकेमध्ये स्थायी समितीचा अध्यक्षपद यांनी भूषवलेलं आहे आणि अशा व्यक्तीनं कायदा हातात घेऊन नागरिकाला बेदम मारहाण करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल जो आहे तो परिसरामध्ये विचारला जात आहे। शुभ, अगदी चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा। बुलेटिन मध्ये घेतो एक छोटासा ब्रेक नंतरही पाहूयात महत्त्वाचे अपडेट। आपण पाहताय लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा। तू जर का साहेबांना गावात आणलं ना, शपथ तू अशी लग्न करेल। नाही 24 तासाच्या आत राज ठाकरेंना गावात आणलं तर तोंड नाही दाखवणार। एक नंबर उद्या झी टॉकीज वर। इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे प्रमाणित डेटॉल हँड वॉश ह्याचा स्पर्शहीन थेंब देतो सामान्य साबणापेक्षा 10 पट